रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे। त्यांच्यासोबतच 72 नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यातच 7 खासदार असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एकच मंत्रिपद देण्यात आले। प्रतापराव जाधवांना राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला। मात्र कुमारस्वामी, चिराग पासवान आणि जितन राम माझींच्या पक्षाचे तुलनेत कमी खासदार आहेत। त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली। शिंदेंना एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र ऐनवेळी त्यांना केवळ एक राज्यमंत्रीपद देऊन बोळवण करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। एनडीएत शिंदे गट चौथ्या स्थानी आहे। यातच 7 खासदार असूनही त्यांना फक्त एकच राज्यमंत्रीपद देण्यात आले। यामध्ये 5 खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले। तसेच 3 खासदार असलेल्या जेडीएसला देखील कॅबिनेट मंत्रीपद मिळाले। तर 1 खासदार असलेल्या हिंदुस्थानी अवामी मोर्चाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले। दरम्यान एनडीए सरकार स्थापन होऊन 24 तासही उलटले नाहीत, तोच एनडीएतली खदखद चव्हाट्यावर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन दुजाभाव करण्यात आला। आमच्या शिवसेनेचं स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे।